हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे छान असा भात. तर अगदी साधा आणि सोपा आहे. अगदी कमी मसाल्यामध्ये तयार केलेला आजचा भात आहे. तर नेहमी मसाले भात खाऊन आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे थोडी वेगळी पद्धत आहे आणि चव पण थोडी वेगळी आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. तर चला आपल्या रेसिपीला सुरू करूयात. तर इकडे जे आहे ना, ते कुकरचा डब्बा घेतला आहे मी, यामध्ये पाणी घातले. आता इकडे एक साईडला तांदूळ घेतलेले तुम्हाला दिसत आहे. तर हा तांदूळ बारीक तांदूळ घेतलेला आहे मी. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो तांदूळ आवडतो तो तुम्ही इथे घेऊ शकता. तर इथे आपले तांदूळ पूर्ण डब्यामध्ये घालायचे आहेत आणि एक 15 ते 20 मिनटं यावर झाकण ठेवून आणि छान भिजू द्यायचे 15 ते 20 मिनटं. इकडे दुसरीकडे जे आहे तर 4 मोठे पिकलेले टोमॅटो मी कट करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि दुसरीकडे जे आहे तर एक मिक्सरचा जार घेतला, यामध्ये टोमॅटो घालायचे, मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि छान याची प्युरी तयार करून घ्यायची. तर इकडे तुम्ही बघू शकता की ती छान अशी दाटसर प्युरी इथे झालेली आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो घेऊ शकता, जास्त किंवा कमी. पण जितके जास्त टोमॅटो असतील ना तितका भात छान होतो आणि त्याची चव पण खूप छान लागते. तर इकडे बघू शकता तुम्ही, मी गॅस चालू केला आहे, त्यावर कढई ठेवली. कढई गरम झालेली आहे आणि त्यामध्ये घालते तेल. आता तेल घातल्याच्या नंतर जे आहे तेल पण छान गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर इथे घालायचे आपल्याला लवंगा. तर इथे मी 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत. त्यानंतर जे आहे तर काळी मिरी, हवं तर तुम्ही वाटूनसुद्धा भातामध्ये घालू शकता, पण मला 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 असेच आवडतं त्यामुळे मी असेच घातले. त्यानंतर जिरे मोहरी घातली, ते छान तडतडले की यामध्ये हिरवी मिरची कट करून घातली आहे. तर इथे मी हिरवी मिरचीचं प्रमाण कमी घेतले कारण माझ्या मुली खाणार आहेत त्यामुळे. आणि इथे 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी छान अशा ठेचून घेतलेल्या आहे. आता हे सगळं मिश्रण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. इथे हवं तर तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पण मला जास्त मसाले या भातामध्ये नाही वापरायचे, त्यामुळे जे आहे तर मी अगदी थोडेच मसाले, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, जास्त मसाले कुठलेच मी यामध्ये घेतलेले नाही. आता छान हे परतलं ना, याला मस्त परतून घ्यायचं. याचा कलर छान येईपर्यंत, म्हणजे याचा जो लसूणचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. तांबूस कलर आला छान की त्यानंतर जे आहे तर यामध्ये ही टोमॅटोची प्युरी घालायची. आता तुम्ही बघू शकता छान टोमॅटोची प्युरी यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर जे आहे ना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. तर छान इथे मस्त असं मिक्स करून झालं की ते आता या प्युरीमध्ये जे आहे ना तर एक चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे. छान परत एकदा मिक्स करून घ्यायची आणि नंतर 2 ते 3 मिनटं यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे. तर तुम्ही इकडे बघू शकता थोडा व्हिडिओ मी पळवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काही म्हणजेच तुम्हाला इथे थोडं फास्टमध्ये दिसते. तर इथे तुम्ही बघू शकता छान आपली टोमॅटोची प्युरी आता छान शिजली आहे. आता यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि हळद घालून जे आहे तर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. आणि पूर्ण जे आहे ना टोमॅटोचं प्युरीचा जो तुम्ही बघू शकता की ती छान मस्त अशी ती शिजलेली आहे. आणि त्यानंतर घालायची तर आपल्या आवडीनुसार कोथिंबीर, तुम्हाला जितक्या प्रमाणात कोथिंबीर आवडते त्यानुसार. तर इथे मी कोथिंबीर घालते आणि त्यानंतर घेतलेली आहे कांद्याची पात. तर इथे कांद्याची पात ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातली तरीही काही हरकत नाही. पण कांद्याची पात जी आहे ना त्याने भात आणखी छान चव येते आणि खूप टेस्ट लागतो खायला. आणि लहान मुलं सहजासहजी कांद्याची पात खात नाहीत, त्यामुळे असं काही वेगळी करून त्यांना चारले ना तर ते खातात. तर इथे बघा तुम्ही बघू शकता कांद्याची पात घातली. आता कांद्याची पात घातली त्यामुळे आपल्याला हे मिश्रण परत 2 ते 3 मिनटं छान शिजवून घ्यायचं. तर यावर मी झाकण घालून हे शिजवून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, तुम्हाला थोडासा आवाज माझा चेंजेस येतो आहे कारण माझी तब्येत थोडी बरी नसल्यामुळे. तर आता बघा छान इथे शिजली आपली कांद्याची पात पण. आणि यामध्ये तुम्ही हवं तर आता इथे पाणी पण घालू शकता, पण मी इथे पाणी नाही घालत आहे. मी आता इथे घालणार आहे होताना तो तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तो तांदूळ तुम्ही बघू शकता छान भिजलेला आहे. एक मी साधारण 20 मिनटं भिजू दिले छान. आणि आता हे आपल्याला स्वच्छ धुवून यामध्ये घालायचे आणि छान परतून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायरेक्टली यामध्ये तांदूळ पण घालू शकता आणि हवं तर तुम्ही इथे पाणी घालून त्याला उकळी आल्याच्या नंतर पण तांदूळ इथे घालू शकता तुमच्या आवडीनुसार. तर मी इथे थोडी वेगळी पद्धत वापरलेली आहे. तर छान तांदूळ आपलं यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि जितकं लागेल तितकं पाणी यामध्ये घालायचं, आपला भात शिजेल इतकं पाणी. तर इथे मी छान असं मिक्स करून घेतले आणि आता यामध्ये पाणी घालणार आहे. तर पाणी मला जेवढं लागतं मी तेवढं पाणी इथे घालणार आहे. तर इथे मी जे आहे ना तर थंड पाणी नाही घेतलेलं, थोडंसं कोमट पाणी मी इथे घेतलेलं आहे. आणि आता यावर छान असं झाकण घालून याला शिजवून घेणार आहे. तर याला झाकण ठेवल्याच्या नंतर मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचे, नाहीतर आपला भात जो आहे तो खाली डागायची भीती असते. तर आता मी इथे भात शिजवून घेतलेला आहे आणि छान असा भात तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता.
हे बघा छान असा मोकळा छान असा भात तयार झालेला आहे आणि तुम्हाला हवं असं वाटत असेल की कुठेतरी थोडं चिकट आहे का काही, तुम्ही परत त्यावर झाकण ठेवून एक मंद आचेवर एक 2 ते 3 मिनटं परत त्याला शिजवून घेऊ शकता. तर छान असं मस्त आता भात हा तयार झालेला आहे. यावर झाकण ठेवायची काहीही गरज नाही. आणि आता तर इकडे तुम्ही बघू शकता किती मोकळा असा हा भात तयार झालेला आहे. तर ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि त्याची टेस्ट जी आहे तर माझ्या मुलीला करायला देते. तर सगळ्यात लहान जे आहे तर तेजू, तर इथे यशस्वी पण खाणार आहे भात, पण ती सध्या व्हिडिओमध्ये नाही आहे. तर त्यामुळे इथे तेजूच तुम्हाला सांगेल की भात कसा झाला आहे. तर ती सांगेल. बघा आता ती खायला लागली आहे. तर इथे जे आहे ना तर लहानापासून ते मोठ्यांना पण आवडेल आणि छान अशी यामध्ये डाळी वगैरे काही वापरलेल्या नाही मी, अगदी झटपट होणारा भात आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच बाय बाय करते.